आजची सुंदर सकाळ. आभाळाला भगवेपणा आलाय. राजाचे आगमन होण्यापूर्वी जसे नगारे चौघडे वाजतात तशी वर्दी देण्यासाठी अरुण किरणे पूर्वेकडील आकाशात रंग पसरवू लागली. हळूहळू तेज वाढू लागले आणि वासरमणी डोकावू लागला. पृथ्वीची प्रदक्षिणा चालूच आहे. आदित्य अजून अजून सावकाशपणे वर येऊ लागला. पक्ष्यांना तर केव्हाचीच जाग आली होती. कोंबड्याने पहाटे 3ची बांग देऊन मालकाला उठवलं होतं. कोकिळनेही 3 वाजताच तान धरली होती. भारद्वाज झुडपा आडून ओरडत होता. साळुंख्या गप्पा मारू लागल्या होत्या. चिमण्या बागडू लागल्या. दिनकर अजून थोडा वर आलाय. पशुही रानात फिरत आहेत. मधमाशा फुलपाखरे फुलांचा मध चाकतायत. दिनकर अजून थोडा वर आलाय. पृथ्वीवरचे चैतन्य जागे होऊन दिनक्रमाला लागले. हे रवितेज आपल्या सहस्र किरणांनी पूर्णपणे सदृश्य झाले. आहा, या तेजाला पर्यायच नाही. हा व्योमराज दिनमणी अरविंद बंधू दिवसभर गगनात तळपणार आहे आणि पृथ्वीचा तारणहार होणार आहे, अगदी नेहमीप्रमाणेच.